सागर जी, बैठ के इशारे मत करो, जरा सागर बनो, जरा नदिया नाला मत बनो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जो प्रश्न विचारला, ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये साहित्य खरेदीमध्ये जी आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली त्यामध्ये या ठिकाणी 50 कोटी इतक्या रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा आमचा प्रश्न होता। परंतु मला माहिती घेतल्यानंतर 11 कोटीची खरेदी हे प्रश्न टाकल्यानंतर आमच्याकडे आली, आम्ही माहिती मागितल्यानंतर। पण अध्यक्ष महोदय, या संदर्भात हे खरे नाही, प्रश्न उद्भवत नाही वगैरे सांगितलं आहे, पण एकूणच औषधीचे खरेदी करताना निकष काय होते आणि ती स्पर्धात्मक प्रक्रिया राबवून जी खरेदी झाली ती झाली होती का, एवढा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय। सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न मांडला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 50 कोटीचा गैर प्रकार झालेला आहे। परंतु अध्यक्ष महोदय, ठाणे जिल्ह्यामध्ये 24-25 मध्ये राज्य स्तरावरून आयुक्त सेवा तथा अभियान संचालक यांच्याकडनं 25 लाख आणि असे 2-3 प्रकारच्या खरेदी झालेल्या आहेत। ठाण्यामध्ये औषध व साहित्य खरेदी एकात्मिक आदिवासी प्रकल्पामधून 2 कोटी 15 लाखाची झालेली आहे आणि जिल्हा नियोजन समितीमधून 8 कोटीची, अशी 11 कोटी 33 लाख 63,976 रुपयांचंच खरेदी झालेली आहे। त्यामुळे 50 कोटीचा हा विषयच येत नाही। तरी देखील ह्या सगळ्या गोष्टी स्पर्धात्मक झालेल्या आहेत। जेवढ्या निवेदा आलेल्या आहेत त्यातल्या जे स्पर्धेमध्ये बसलेत L1 आले त्यांनाच ह्या मिळालेल्या आहेत। राहुल पाटील। अध्यक्ष महाराज, सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये झालेला भ्रष्टाचार गेल्या 2 वर्षाचा कार्यकाळ आपण जर पाहिला तर हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये झालेला आहे। तुम्ही जर पाहिलं असेल की 60 कोटीचं टेंडर जे ह्युमन रिसोर्सचं होतं ते 600 कोटीपर्यंत घेऊन घेण्यात आलं। अध्यक्ष महाराज, माजी मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की जे गेल्या 2 वर्षामध्ये आपण पैसे सार्वजनिक आरोग्य खात्यावर खर्च केलेले आहेत त्याचा आपण एखादं श्वेतपत्रिका काढणार का? कारण सर्वसामान्य माणसाचे हे जी निधी खर्चण्यात आलेला आहे, याचा जो गैरव्यापार झालेला आहे, याचा आपण संपूर्ण हिशोब या सभागृहाला देणार का आणि त्याचा एक व्हाईट पेपर काढणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे। माझा दुसरा प्रश्न अध्यक्ष महाराज असा आहे, वैद्यकीय शिक्षण मंत्रीसुद्धा हित आहेत आणि पब्लिक हेल्थचे मंत्रीसुद्धा हित आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 मेडिकल कॉलेज स्थापना झालेली आहेत आणि सगळे सिव्हिल हॉस्पिटल ते मेडिकल कॉलेजला आज ॲफिलिएटेड आहेत। म्हणून सार्वजनिक आरोग्य खातं आणि सार्वजनिक शिक्षण खातं हे वेगवेगळे खरेदी करतं आहे। माझी मंत्री महोदयांना, दोन्ही मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण एक स्टेट लेवलची कमिटी फॉर्म करणार का, ज्यामध्ये आपण सिव्हिल हॉस्पिटलची खरेदी आणि मेडिकल कॉलेजची खरेदी एकत्र करूनच हे सगळं खरेदी करणार का, जेणेकरून होणारा भ्रष्टाचार आणि जे अतिरिक्त साहित्य खरेदी केलं जातं विनाकारण त्याला एक चाप बसेल आणि चांगल्या प्रकारची खरेदी होईल। माझे असे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। गेल्या 2 वर्षाचा कार्यकाळामध्ये जे खर्च झालेला आहे, जे भ्रष्टाचार झालेला आहे, त्याचं तुम्ही श्वेतपत्रिका काढणार का आणि एक सेक्रेटरीच्या अंडरमध्ये कमिटी फॉर्म करून दोन्ही डिपार्टमेंटची खरेदी एकत्रच करणार का? अशा प्रकारचे माझे 2 प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, पहिला प्रश्न स्कोपच्या बाहेर आहे म्हणून त्याबद्दल काही मी उत्तर देत नाही आणि दुसरा प्रश्न तर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली तो निर्णय आमचा लवकरच होणार आहे। डुप्लिकेशन होऊ नये यासाठी आपण त्याच्यावरती एक कमिटी तयार करत आहोत, प्राधिकरण तयार करत आहोत। भ्रष्टाचार झाला नाही का? 60 कोटीचं टेंडर 600 कोटीपर्यंत गेलेलं आहे। याचा कुठेतरी आम्हाला द्यायचं, बाहेर कुठेतरी प्रश्न विचारल्यानंतर याचं उत्तर। ठीक आहे, स्पेसिफिक प्रश्न त्यांचा आहे, भ्रष्टाचार झाला का, होय किंवा नाही, उत्तर द्या। नाही झाला अध्यक्ष। ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 4।